उन्हाळ्यातील सुट्ट्यांसाठी मस्त खाऊ बनवूयात म्हणजेच आपली चकली, भाजणीची चकली. उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्ट्या भरपूर असतात आणि मुलं दिवसभर खाऊ-खाऊ करत असतात किंवा काहीतरी चटपटीत खायला पाहिजे असतं. त्यासाठी आपण अगदी मस्त भाजणीची चकली बनवणार आहोत. त्यासाठी तुमच्यासोबत आज मी भाजणी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे. ही रेसिपी खूपच सोपी आहे. भाजणी अगदी परफेक्ट असेल तर चकलीसुद्धा मस्त तयार होणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत चकलीसुद्धा शेअर करणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूयात काय काय घेतलेलं आहे. तर मी 1 किलो प्रमाणामध्ये चकली बनवत आहे. तर इथे मी अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. इंद्रायणी सोडून ज्याचा भात हा मोकळा होतो, सुट्टा होतो ना, तो भात तांदूळ तुम्ही इथे वापरायचा आहे. तर इथे आपण एक वाटी किंवा ग्लास कशाच्याही सहाय्याने इथे मोजून घेऊ शकता. प्रत्येकाच्या घरी काटा असतोच असं नाही, त्यामुळे अशा ग्लास किंवा वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता. चला तर इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले होते. 1 ग्लास इथे मी हरभरा डाळ घेतली. हरभरा डाळीच्या निम्मे इथे मी मुगाची डाळ घेतली. मुगाची डाळ आणि उडीद डाळ सेम टू सेम प्रमाणामध्ये घ्यायची आहे, काही कमी जास्त करायचं नाही. आता उडदाच्या किंवा मुगाच्या डाळीचे निम्मे इथे पोहे घ्यायचे आणि पोह्याचे निम्मे इथे आपला साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाण्याचे निम्मे आपले इथे धणे घ्यायचे आणि 1 चमचा इथे जिरे आणि ओवा घ्यायचा आहे. हे सगळं साहित्य अगदी योग्य प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे चकलीसुद्धा अजिबात बिघडणार नाही. 1 किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो हरभरा डाळ, हरभरा डाळीच्या निम्मे इथे मूग आणि उडीद डाळ घ्यायची आहे. त्याच्या निम्मे इथे पोहे आणि पोह्याचे निम्मे आपले इथे साबुदाणा घ्यायचा. त्यानंतरचं बाकीचं साहित्य आपण अंदाजेसुद्धा घेऊ शकतो. चला तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ भाजून घेणार आहोत. इथे गॅस हा कमी करायचा आणि सतत ढवळत राहायचा आहे, म्हणजे तांदूळ आपला जळणार नाही किंवा करपणार नाही. जास्त काळपट करायचं नाही. कुरकुरीत लागला की लगेच आपला काढून घ्यायचा आहे. तर आता आपला ही भाजणी करण्यासाठी खूप टाईम लागतो, खूप वेळ लागतो. त्यामुळे दोन्ही गॅस मी इथे चालू करून दोन्हीवर ही कढई ठेवलेली आहे. एका कढई तांदूळ भाजतात तर दुसऱ्या कढईमध्ये मी इथे हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे. गॅस हा कमीच ठेवायचा दोन्हीचाही आणि दोन्हीकडेही लक्ष द्यायचं आहे. सारखं ढवत राहायचं आहे, करपायचं नाही. अगदी मस्त अशी खरपूस आपली भाजणी तयार झाली पाहिजे. चला तर तांदूळ बघू शकता. अगदी 15 मिनिटानंतर हे तांदूळ आपला इथे भाजून झालेला आहे. तर जास्त जाळू नका, करपू नका, जास्त लालसरसुद्धा करायचं नाही. थोडासा पांढरट किंवा फुलल्यासारखं वाटला की लगेच काढून घ्यायचा. हरभरा डाळसुद्धा मी इथे भाजून घेतलेली होती, तीसुद्धा काढून घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये पुन्हा इथे उडीद डाळ टाकायची आणि दुसऱ्या कढईमध्ये इथे मुगाची डाळ टाकायची. दोन्ही सारखं भाजत राहायचं आहे. आता दोन्ही डाळी आपण भाजून झाल्यावरती काढून घेणार आहोत. इथे हरभऱ्याची डाळ मी अगोदरच भाजली होती, तीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि अगदी मस्त अशी भाजून घ्यायची, जास्त जाळायची सुद्धा नाही ह्या डाळी. आता उडीद डाळ आणि इथे मुगाची डाळ भाजण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, त्यामुळे गॅस कमी करायचा आणि भाजून घ्यायचा आहे. खरपूस भाजले की लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर दोन्ही डाळी इथे भाजून झाल्या. एका कढईमध्ये मी पोहे टाकले तर दुसऱ्या कढईमध्ये इथे मी साबुदाणा टाकला. पोहे जास्त भाजायचे नाही, कुरकुरीत झाले की काढून घ्यायचे आहे. साबुदाणा भाजायला थोडा टाईम लागतो. साबुदाणासुद्धा भाजून मस्त काढून घ्यायचा. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये पुन्हा धने टाकून घ्यायचे. धनेसुद्धा मस्त थोडासा वास येईपर्यंत किंवा थोडेसे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे. जिरे आणि ओवा मी दोन्ही एकत्र टाकला आणि सोबतच भाजून घेतलेला आहे. सगळी चकली भाजणी आपली इथे तयार झालेली आहे. बघू शकता सगळं छान असं मिक्स करायचं. 1 किलो प्रमाणामध्ये मी भाजून घेतलेली आहे. तर माझ्याकडे 1 जग आहे आणि त्याच्या अंदाजे इथे मी 1 किलोची चकली भाजणी तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चकली भाजणी नक्की बनवून बघा आणि त्यानुसार चकल्यासुद्धा बनवा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चकली कशी बनवायची हे बघणार आहोत. तर सगळं साहित्य मिक्स करायचं. थंड झाल्यावर गिरणीतून थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे.